नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विज्ञान तंत्रज्ञान 15वा चॅप्टर सजीवांमधील जीवन प्रक्रिया. त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. एक आहे योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा. अस्तंभ आणि ब स्तंभ यांच्यात जोड्या जुळवायच्या आपल्याला. तर बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ, तर ते रसायन अनुवर्ती हालचाल. स्पष्टीकरण. रसायन अनुवर्त म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतींच्या ठराविक भागांनी दिलेला प्रतिसाद. वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते. उदाहरणार्थ, बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. 2 आहे परागह संस्थेची होणारी वाढ, तर प्रकाशानुवर्ती हालचाल. स्पष्टीकरण. वनस्पतींची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते. यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवर्ती हालचाल दर्शवते. 3. मूळ संस्थेची होणारी वाढ, तर ती गुरुत्वानुवर्ती हालचाल. स्पष्टीकरण. वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात, म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे. 4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ, जलानुवर्ती हालचाल. स्पष्टीकरण. जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतींचे भाग पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात. वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात. 2 आहे परिच्छेद पूर्ण करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पाहण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेले बाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले, पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिली. ही कृती चेतापेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील रोगशिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अति सूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्क स्थानांमधून जातात. अशा प्रकारे आवेगाचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायूपेशीकडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते. 3 आहे टिपा लिहा एक मूलदाब. उत्तर. मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात. या पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे यांच्या संपर्कात असतात. त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी आणि खनिजे यांच्या संहतीत फरक असतो. यामुळे पाणी आणि खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात. पेशी त्यामुळे ताठर बनतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात. मूलदाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांतील जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलल्या जातात. या हालचालीमुळे पाण्याचा स्तंभ तयार होऊन सतत तो पुढे ढकलला जातो. अशा दाबामुळे झुडुपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते. 2 आहे बाष्पोच्छ्वास. उत्तर. वनस्पतीच्या पानावर पर्णरंध्र असतात. त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते. यालाच बाष्पोत्सर्जन असे म्हणतात. या पर्णरंध्राभोवती 2 रक्षक पेशी असतात. त्यांना बाह्य आवरण असते. रक्षक पेशी पर्णरंध्रांची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि तेथे सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. 3 आहे चेतापेशी. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर. चेतापेशी या शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहून नेण्याचे कार्य करतात. मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे चेतापेशी होय. शरीरातील सर्व पेशींपैकी ही पेशी आकाराने सर्वात मोठी असते. या पेशीची लांबी काही मीटरपर्यंत असते. विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता चेतापेशीत असते.
चेतापेशीचे प्रमुख भाग वृक्षिका, अक्षतंतू आणि पेशिका हे आहेत. बाकीचे उत्तर तुम्हाला दिलेले आहे हे आपण बघून कॉपी करू शकता. चौथा आहे मानवी मेंदू. उत्तर मानवी मेंदू अत्यंत विकसित आहे. मेंदू चेतासंस्थेचे नियंत्रण करतो. कपरेमध्ये तो संरक्षित असतो. मेंदू आणि त्यावरील करपरा यांच्या दरम्यानचा पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणतात. मस्तिष्क निलयांत व मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यात संरक्षण प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो. प्रौढ मानवी मेंदू सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम वजनाचा असतो. त्यात सुमारे 100 अब्ज चेतापेशी असतात. मेंदूचे 3 महत्वाचे भाग आहेत: प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ. 5 आहे प्रतिक्षिप्त क्रिया. उत्तर पर्यावरणातील एखाद्या उद्दीपनाला अनिश्चितरित्या क्षणाला तात्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय. अशा क्रियांवर आपण विचार न करता आणि आपले नियंत्रण नसताना प्रतिक्रिया देतो. अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण आणि समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. मेंदूवरील क्रियांचा भार कमी केला जातो. प्रतिक्षिप्त क्रियांमुळे जीविताचा धोका टळतो. प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढीलप्रमाणे असतो: जसा ज्ञानेंद्रिय, संवेदी चेतापेशी, मेरुरज्जूकडे, त्यानंतर सहयोगी चेतापेशी, प्रेरक चेतापेशी आणि नंतर स्नायूपेशी किंवा ग्रंथी. प्रश्न 4 आहे खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्य स्पष्ट करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर पीयूषिका ही महत्वाची अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्या ग्रंथीतून स्रवणारे संप्रेरके पुढीलप्रमाणे आहेत. एक आहे वृद्धी संप्रेरक. या संप्रेरकामुळे हाडांची वाढ होते. लहान मूल ते मोठी प्रौढ व्यक्ती हा बदल या संप्रेरकामुळे होतो. इथे तुम्हाला 3 दिलेले आहे. आपण पुढच्या नेक्स्ट पेजेसमध्ये बघूया. ठीक आहे. 4 आहे प्रोलॅक्टिन. मातेच्या दुग्ध निर्मिती संबंधीचे सर्व कार्य नियंत्रित करतात. 5 पुटिका ग्रंथी संप्रेरक. जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करतात. 6 ल्युटिनायझिंग हार्मोन. स्त्रियांच्या अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर टाकण्याचे कार्य म्हणजे अंडमोचन करण्याचे कार्य हे संप्रेरक करते. मासिक पाळीचे नियंत्रण देखील हेच संप्रेरक करते. बाकीचे पॉईंट तुम्हाला दिले आहे हे बघून आपण इथे लिहू शकता. दुसरा आहे आउटो. उत्तर आउटो या ग्रंथीपासून थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन हे संप्रेरके निर्माण होतात. यांपैकी थायरॉक्सिन ही शरीराची वाढ आणि चयापचन क्रिया नियंत्रित करते. 3 अधिवृक्क. उत्तर अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागापासून कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे संप्रेरक निर्माण होते, तर आतील भागातून ॲड्रेनालिन व नॉन ॲड्रेनालिन हे 2 संप्रेरके स्रवतात. कॉर्टिकोस्टेरॉइड्स याने व के संतुलन राखते आणि चयापचन क्रियेला उत्तेजन देते. ग्लुकोजचे चयापचन सुद्धा याचा महत्त्वाचा भाग असतो. ॲड्रेनालिन व नॉन ॲड्रेनालिन हे 2 संप्रेरके आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रित करतात. ही संप्रेरके हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात व चयापचन क्रियेला उत्तेजन देतात. 4 आहे यौवनलोपी. उत्तर प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसिन हे संप्रेरक यौवनलोपी ग्रंथीतून निर्माण होते. 5 वृषण ग्रंथी. उत्तर वृषण ग्रंथी या पुरुषांच्या जनन ग्रंथी टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात. या संप्रेरकामुळे बालकाचे पुरुषत्व रूपांतर होते. पुरुषत्व प्राप्त झाल्यावर येणारे दुय्यम लक्षणे जसे दाढी, मिशा येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामुळे होतात. शुक्राणू तयार होणे या कार्यातही या संप्रेरकाचा सहभाग असतो. 6 आहे अंडाशय. उत्तर अंडाशय या स्त्रियांच्या जननग्रंथी एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही 2 संप्रेरके तयार करतात. एस्ट्रोजन संप्रेरक बालिकेचे स्त्रीमध्ये रूपांतर करते. यामुळे स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास होतो. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्रावाची वाढ एस्ट्रोजनमुळे होते. प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरोदरपणात सहाय्यक आहे.
गर्भाशयाच्या अंतरस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे अशी कार्य हे संप्रेरक करते. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 5 आहे सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा. 1 आहे मानवी अंतःस्रावी ग्रंथी. तर तुम्हाला इथे त्याची आकृती दिलेली आहे. 2 आहे मानवी मेंदू. तर मानवी मेंदूची तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे. 3 आहे नेफ्रॉन. तर नेफ्रॉनची पण तुम्हाला डायग्री इथे स्केच आणि लेबल करून दिली आहे. ठीक आहे, नाव वगैरे टाकून. 4 आहे चेतापेशी. तर चेतापेशी डायग्राम सुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे. 5 आहे मानवी उत्सर्जन संस्था. वृक्क, मध्यांग, बाह्यांग ही त्याची डायग्राम तुम्हाला इथे दिलेली आहे. 6 आहे पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांची कार्य विशद करा. आपण जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे संप्रेरकांच्या आणि रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने होते. संप्रेरके अंतःस्रावी ग्रंथीतून तयार होतात, तर रासायनिक पदार्थाचे त्यांच्या संपर्कस्थानाजवळ निर्माण होतात. 2. अंतःस्रावी ग्रंथी वाहिनीवरहित असतात. त्यांचे स्त्राव थेट रक्तात मिसळतात. शरीरामध्ये ठराविक ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथींची संप्रेरके मात्र रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. बाकी तुम्हाला 2 पॉईंट दिले आहे, हे आपण इथे बघून कॉपी करू शकता. आपला पुढचं पेज आहे जे आपण 4 पॉईंट लिहिले त्याच्यात पुढचा हा पॉईंट आहे. ठीक आहे. पियुषिका, आवटू, परावटू, अधिवृक्क, स्वादुपिंडातील काही पेशी, जननग्रंथी, अंडाशय आणि वृषणग्रंथी आणि यौवनलोपे या महत्वाच्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत. 6. पियुषिका ग्रंथीपासून बहुतेक सर्व अंतःस्रावी ग्रंथीच्या स्रावाचे नियमन केले जाते. पियुषिका मात्र अंतःचेतकाच्या प्रभावाखाली काम करते. बाकीचे पॉईंट तुम्हाला दिले आहे, हे बघून आपण इथे लिहू शकता. त्याच्याच पुढचा पॉईंट आहे 10. आवटू ही महत्वाची ग्रंथी थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन निर्माण करते. थायरॉक्सिनमुळे आपल्या शरीराचा चयापचय व्यवस्थितरित्या चालू राहतो. 11. परावटूचे पॅराथॉर्मॉन व आवटूचे कॅल्सिटोनिन हे 2 संप्रेरके रक्तातील कॅल्शियमच्या प्रमाणाचे नियंत्रित करतात. बाकीचे पॉईंट तुम्हाला दिले आहे, इथे बघून आपण लिहू शकता. पुढील आहे मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा. तुम्हाला इथे मानवी उत्सर्जन संस्था आणि वनस्पती उत्सर्जन संस्था या दोघांमध्ये फरक दिला आहे. पहिला आहे मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी असतात, ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. वनस्पतीत उत्सर्जित पदार्थ उपयुक्त असतात, ते झाडांच्या सालीत साठवून ठेवतात. 2. युरिया, युरिक आम्ल, अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहे. रॅफाइड्स, राळ, चीक, गोंद हे वनस्पतीतील उत्सर्जित पदार्थ आहेत. बाकीचे 2 पॉईंट आपण येथे बघून लिहू शकता. ही आहे वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सुधारण स्पष्टीकरण द्या. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर 1. वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या कोणत्याही भागाची हालचाल होते. काही वेळा वाढ होते. अशा 2 प्रकारच्या हालचाली म्हणजे वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली या वनस्पतींचे समन्वय घडवून आणतात. यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल म्हणतात. बाकीचे पॉईंट आपले दिले आहे, इथे बघून आपण लिहू शकता. 3 आहे जलानुवर्ती हालचाल. वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते, याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात. 4. रसायन अनुवर्तन हालचाल. वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदाहरणार्थ बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन अनुवर्तन आहे. या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत, म्हणून त्या वृद्धी संलग्न हालचाली ठरतात. बाकीचे पॉईंट आपल्याला दिलेले आहे, ते बघून आपण लिहू शकता.
प्रश्न 7 आहे, तुमच्या शब्दात सुधारणा स्पष्टीकरण द्या. त्यातील अ आहे, समन्वय म्हणजे काय? उत्तर, शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय आणि या क्रियाक्रमाला घडवून आणणे म्हणजेच समन्वय होय. बहुपेशीय सजीवांत विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या निरनिराळ्या संस्था आणि अवयव यांच्या भोवतालच्या परिसरातील वेगळी उद्दीपने यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो. या समन्वयामुळे सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात. उदाहरणार्थ, हृदयाच्या ठोके आणि श्वासोच्छवासाची गती यात कायम समन्वय असतो. आहे मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर, मानवी उत्सर्जन संस्थेत 2 वृक्क, 2 मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि उत्सर्जक नलिका या अवयवांचा समावेश होतो. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. बाकीचे आन्सर तुम्हाला इथे दिलेला आहे, येथे बघून आपण आन्सर कॉपी करू शकता. ही आहे, वनस्पतींमध्ये उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते. उत्तर, वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जित असतात त्यांतील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात. उदाहरणार्थ, रबराचा चीक यापासून रबर बनवले जाते. रबराचे हजारो उपयोग आहेत. डिंक, राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो. वनस्पतींची पाने ठराविक ऋतूत गळतात, हेही उत्सर्जनाचे कार्य आहे. या गळणाऱ्या पानांमुळे खत निर्मिती होते. ही आहे, वनस्पतींमध्ये परिवहन कसे होते. उत्तर, वनस्पतीमधील परिवहन मूलद्रव आणि बाष्पोच्छ्वास या 2 प्रक्रियांमुळे होते. मूलद्रवामुळे झुडुपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे स्थानांतरण प्रक्रियेने रसवाहिन्यांमार्फत अन्नाचे परिवहन वनस्पतींच्या गरजेनुसार होत असते. वनस्पतींच्या संवहनी संस्थेतून जल आणि अन्न वाहण्याचे कार्य चालते. यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.